तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चेंजेस इन अवर एन्व्हायरमेंट. हा चॅप्टर आहे 5th सायन्सचा. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, चेंजेस इन अवर एन्व्हायरमेंट म्हणजे चेंजेस म्हणजे काय? बदल. इन अवर एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये बदल काय काय होतं. जसं आपण या वरील चित्रामध्ये बघू शकतोय की कसं एक चांगलं वातावरण होतं आणि त्याच्यानंतर कसं पोल्युशन वगैरे बाकीच्या काही गोष्टीमध्ये अर्थचं ॲटमॉस्फिअर आहे किंवा अर्थ जे लँड आहे त्याच्यामध्ये फरक आलेला आहे. तर आपण ह्यालाच डिटेलमध्ये शिकणार आहेत. तर पहिल्यांदा आपण एन्व्हायरमेंट म्हणजे काय ते समजूया, कारण आपल्याला एन्व्हायरमेंटबद्दलच शिकायचं आहे. देन द नॅचरल सराउंडिंग्स इन विच अन ऑर्गॅनिझम लिव्स इज कॉल्ड इट्स एन्व्हायरमेंट. म्हणजे काय? तर असं सराउंडिंग म्हणजे काय? अवतीभोवतीचा आपला परिसर. तो परिसर जो नेचरनं घडवलेला आहे, त्याच्यामध्ये नेचर आहे. आता नेचर म्हणजे काय? नेचर आपल्याला माहिती आहे ना, जसं की ऊन, वारा, पाऊस किंवा जमीन किंवा पाणी हे आहे नेचरचे कंपोनंट, झाडे, ॲनिमल्स. तर नॅचरल सराउंडिंग्स म्हणजे असं सराउंडिंग्स ज्याच्यामध्ये आपण नॅचरली नेचरच्याद्वारे सराउंड आहोत. आणि इन विच अन ऑर्गॅनिझम लिव्स म्हणजे अशा सराउंडिंगमध्ये ऑर्गॅनिझम म्हणजे काय? ऑर्गॅनिझम म्हणजे आपण, ज्याच्यामध्ये ऑर्गन्स आहेत त्यांना म्हणतात ऑर्गॅनिझम्स, जे लिव्हिंग आहेत. आणि द नॅचरल सराउंडिंग्स इन विच अन ऑर्गॅनिझम लिव्स इज कॉल्ड इट्स एन्व्हायरमेंट. असं नॅचरल सराउंडिंग जिथे ऑर्गॅनिझम राहतात त्यांना त्याचं एन्व्हायरमेंट म्हणतात. मग आता एन्व्हायरमेंटमध्ये 2 कंपोनंट्स आहेत, एक तर लिव्हिंग, दुसरा नॉन लिव्हिंग. लिव्हिंग म्हणजे काय? लिव्हिंग म्हणजे जो जिवंत आहे आणि नॉन लिव्हिंग म्हणजे जिवंत नाही. तर आता लिव्हिंगमध्ये कोणते कोणते कंपोनंट्स येतात सांगा? ते जसं की प्लांट्स, ॲनिमल्स, ह्युमन बिईंग्स आपल्याला माहीत आहे. त्याच्यानंतर नॉन लिव्हिंग, एअर, वॉटर, सॉईल, लाईट, टेम्परेचर हे आहेत नॉन लिव्हिंग. कारण हे काय जिवंत आहेत का? बोलू शकतात का? वाढू शकतात का? नाही. तर जेव्हा बघा ह्या घटकांमध्ये जे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग घटक आहेत यांच्यामध्ये काही बदल येतो किंवा तर इन्व्हायरमेंटमध्ये चेंज येतो. आणि जेव्हा इन्व्हायरमेंटमध्ये काही चेंज येतो तेव्हा ह्या कंपोनंट्समध्येही त्याचा प्रभाव पडतो. तर एक फॅक्ट आहे ते आपण बघूयात. इट्स अ फॅक्ट. द स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग्स इन देअर नॅचरल सराउंडिंग्स इज नोन ॲज इकोलॉजी. इकोलॉजी म्हणजे काय? तर असा अभ्यास जिथं लिव्हिंग थिंग्सचा म्हणजे जिवंत गोष्टींचा अभ्यास केला जातो त्यांच्या नॅचरल सराउंडिंग्समध्ये. समजा आता हे काही पक्षी आहेत, हे काही बदक वगैरे दिसत आहेत आपल्याला, तर ते त्यांचं नॅचरल सराउंडिंग आहे की नाही, ते त्यांचं थोडक्यात घर आहे. तर तिथं जाऊन त्यांच्या बिहेवियरचा, त्यांच्या काही गोष्टींचा अभ्यास करणं म्हणजे झालं इकोलॉजी. ओके. त्याच्यानंतर लेट अस लर्न मोर अबाउट अवर एन्व्हायरमेंट. थोडंसं एन्व्हायरमेंटबद्दल अजून समजून घेऊयात. तर त्याच्यामध्ये आहेत ह्युमन ॲक्टिव्हिटीज अँड एन्व्हायरमेंट. आता ह्युमन म्हणजे आपण, ॲक्टिव्हिटीज आपले म्हणजे आपण जे जे काय कामं करतोय आणि त्याचा एन्व्हायरमेंटवरती काय काय परिणाम झाला आहे ते आपण बघूयात. आता काय झालं, तर ह्युमन पॉप्युलेशन इज इन्क्रीजिंग कंटिन्युअसली. आपल्याला तर माहीत आहे आपल्या भारताची लोकसंख्या 140 करोडपेक्षा जास्त आहे. मग याच्यामुळं काय होतं आहे की डिमांड वाढते. कशाची? फूड, वॉटर, हाऊसिंग आणि क्लोदिंग यांची डिमांड भरपूर वाढते. आता डिमांड वाढल्या म्हणल्यावरती पूर्ण तर करायला पाहिजे ना. मग त्याच्यासाठी काय होतं आहे की ते डिमांड पूर्ण करण्यासाठी बघा, जर फॅक्टरीज लावायच्या असतील, घरं बनवायची असतील तर झाडे तोडली जातात. जिथं ग्रासलँड आहे म्हणजे गवताचा प्रदेश आहे तिथं शेती करण्यासाठी ते ग्रासलँडसुद्धा नष्ट केले जातात. आणि अशा पद्धतीनं काय होतं, मग थोडंसं एन्व्हायरमेंटमध्ये चेंजेस व्हायला लागतात. मग बघूयात काय काय होतात. बघा चेंजेस इमेजमध्ये आपण बघू शकतो. इथं आहे एअर पोल्युशन, लँड पोल्युशन, वॉटर पोल्युशन, नॉईज पोल्युशन बघतोय. जिथं फॅक्टरीज वगैरे आहेत त्याच्यामुळं किती एअर पोल्युशन होते. त्याच्यानंतर लँड पोल्युशन होते, कचरा व्यवस्थापन व्यवस्थित न केल्यामुळं. वॉटर पोल्युशन, ज्याच्यामुळं
वॉटरमध्ये पण भरपूर प्रकारचे घाण वगैरे ओतली जाते, टाकली जाते, कारखान्याचं वेस्ट वगैरे. नॉईज पोल्युशन कशाने, व्हेकलचा आवाज असेल किंवा फॅक्टरींचा आवाज असेल किंवा म्युझिक सिस्टमचा आवाज असेल. तर काय होतंय, जसं की इमिशन ऑफ हार्मफुल गॅसेस इन द एअर, याच्यामुळे प्रदूषण होतं. इमिशन म्हणजे टाकले जातात हवेमध्ये, हार्मफुल म्हणजे जे अपायकारक आहेत आपल्यासाठी, अपायकारक असे गॅसेस, वायू जे हवेत टाकले जातात, त्याच्यामुळे प्रदूषण होतं आहे. इम्प्रॉपर वेस्ट डिस्पोजल, इम्प्रॉपर म्हणजे व्यवस्थित कचरा व्यवस्थापन न करणे, याच्यामुळं पण होतं आहे. आता व्यवस्थित कचरा डिस्पोजल म्हणजे काय करणे, म्हणजे काय, तर बघा आपल्या घरी कचरा आहे, तर आपण समजा तो असाच नदीमध्ये वगैरे नेऊन टाकला तर तो तिथं तसाच पडून राहील ना. पण जर आपण तो व्यवस्थित रिसायकल केला किंवा जे कचरा गाडी येते त्याच्यामध्ये टाकला तर तो योग्य ठिकाणी टाकला जाईल आणि त्याच्यामुळं प्रदूषण होणार नाही. डिस्पोजल ऑफ वेस्ट इन वॉटर बॉडीज, याचा काय अर्थ आहे, म्हणजे कचरा टाकून देणं कुठं, वॉटर बॉडीजमध्ये. वॉटर बॉडीज म्हणजे पाण्याचे जागा. पाण्याच्या जागा आता कोणते कोणते असतात, जसं की समजा रिव्हर्स आहेत, लेक्स आहेत, ओके, स्ट्रीम्स आहेत. याच्यामध्ये जाऊन जे वेस्ट आहे ते टाकून देणं. याच्यामुळं काय होणार, तिथं ते वेस्ट हळूहळू एकत्र होणार आणि त्या पाण्याचं प्रदूषण व्हायला सुरू होणार, असं आहे. याच्यानंतर आहे महत्त्वाचं म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट. ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय हे समजूया. बघा आता काय होतंय, तुम्हाला माहीत आहे की आपलं जे अर्थ आहे, आपली जी पृथ्वी आहे, त्याच्या भोवती आहे ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय असते, हा असा एक लेयर असतोय ज्याच्यामध्ये एअर असते. काय असते, एअर असते. डिफरंट लेयर्स असतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस असतात. मग आता काय होतात, जेव्हा सूर्याचा प्रकाश आपल्या पृथ्वीवरती येतो, सनरेज, तेव्हा काय होतं, ते जेव्हा पृथ्वीच्या सरफेसवरती येतात तेव्हा जो सरफेस आहे, ॲटमॉस्फिअर आहे, त्याच्यामधले जे गॅसेस आहेत ते काय करतात, त्या सनरेजला थोडंसं अब्सॉर्ब करतात. आणि काही प्रमाणात जे आहेत ते सनरेज रिफ्लेक्ट होतात बॅक ॲटमॉस्फिअरमधून. तर जी ही ॲब्सॉर्ब्ड सन एनर्जी आहे त्याच्यामुळं आपलं अर्थ जे ॲटमॉस्फिअर आहे ते वॉर्म राहतं. वॉर्म म्हणजे गरम, काय राहतं, वॉर्म राहतं. वॉर्म म्हणजे गरम. आणि हाच आहे ग्रीन हाऊस इफेक्ट. तो एवढा आपण हे ग्लास हाऊसच्या मदतीनं समजूया. ग्लास हाऊसला ग्रीन हाऊस असंही म्हणतात. आता ग्लास हाऊस जो आहे इथं समोर आपल्याला इमेजमध्ये दिसतोय, हा काय आहे बघा. याच्यामध्ये काय होतंय, ह्याला स्पेशली काही प्रकारच्या वनस्पतींना वाढवण्यासाठी केलं जातं, प्लांट्सना ग्रो करण्यासाठी केलं जातं. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, टेम्परेचर कंट्रोल करायला लागते, की टेम्परेचर कंट्रोल करायला लागतं. तर ह्याच्यामुळं काय होतं, जेव्हा पण सन रेज याच्यामध्ये एंटर होतात, याच्यामुळं ह्या ग्लासेसमुळं जी सनची हीट आहे ती आत स्टोअर केली जाते. सनची जी हीट आहे ती आतच स्टोअर केली जाते आणि हीट बाहेर पडत नाही. याच्यामुळं आतलं वातावरण गरम राहते. मग हीट ऑफ द सन वॉर्म्स द इनसाइड ऑफ द ग्लास हाऊस क्रिएटिंग वॉर्म अँड मॉइस्ट एअर सुटेबल फॉर प्लांट ग्रोथ. याच्यामुळे जे सन रेज आहेत ते ग्लास हाऊसचं इनर एन्व्हायरमेंट आहे, आतलं एन्व्हायरमेंट, त्याला गरम करते आणि त्याच्यामुळं त्या प्लांट्सना ग्रो होण्यासाठी एक चांगली टेम्परेचर मिळते आणि ग्रीन हाऊसमध्ये क्लायमेट कंट्रोल केलं जाते. आता जे आपण मगाशी बघितलं की फॅक्टरीजमधून गॅसेसचं इमिशन व्हायला, इमिशन म्हणजे निघले जातात तिथून, फॅक्टरीज आणि व्हेकलमधून ते होतं आहे अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये. आता ते होतं आहे, पण त्याच्यातून कोणते कोणते गॅसेस निघतात हे आपल्याला माहीत असलं पाहिजे, कारण ते गॅसेसच आहेत जे ॲटमॉस्फिअरमध्ये पोल्युशन क्रिएट करतात किंवा टेम्परेचर वाढवतात. तर ते ग्रीन हाऊस गॅसेस त्यांना म्हणलं जातं. ते आहेत, दिस गॅसेस इन्क्लूड्स कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, वॉटर वेपर, क्लोरोफ्लोरोकार्बन्स, हे आहेत ग्रीन हाऊस गॅसेस. तर आता ग्रीन हाऊस गॅसेस काय आहे थोडंसं समजूया.
बघा ऐका इकडं, आपला अर्थ आहे, अर्थच्या भोवती ॲटमॉस्फिअर आहे. काय होतंय आता, सनकडून ज्या रेज होत्यात आपण पहिल्यांदा बघितलं, त्या थोड्या प्रमाणात ॲब्सॉर्ब केल्या जायच्या आणि त्याच्यामुळं अर्थचं टेम्परेचर मेंटेन केलं जायचं. पण आता काय झालं की हे जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत यांचं कॉन्सन्ट्रेशन अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये वाढत गेलं. आणि काय होतंय, कॉन्सन्ट्रेशन जेव्हा वाढलं तेव्हा प्रत्येक मॉलिक्यूल हा सन रेज जे आहे, जे हीट आहे त्याला ऑब्सॉर्ब केलं. ओके, मग त्याच्यामुळं अगोदरपेक्षा टेम्परेचर आता वाढायला लागलं पृथ्वीचं. ओके, तर हा आहे ग्रीन हाऊस इफेक्ट. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतं की ग्रीन हाऊसेस गॅसेस वगैरे कोणते आहेत. तर त्याच्यानंतर बघा, दीज गॅसेस आर एबल टू ट्रॅप द हीट फ्रॉम द सन. जे हे गॅसेस जे आहेत ते काय करतात, सन रेजमधून जी हीट येते त्यांना ट्रॅप करतात अँड प्रिव्हेंट इट फ्रॉम एस्केपिंग द अर्थ ॲटमॉस्फिअर. आणि जे अर्थचं ॲटमॉस्फिअर आहे तिथून ती हीट मग बाहेर जात नाही ह्या गॅसेसमुळं. दिस रिझल्ट इन फर्दर हीटिंग ऑफ द अर्थ सरफेस. दीज गॅसेस आर कॉल्ड ग्रीन हाऊस गॅसेस. मग ह्याच्यामुळं काय होतं, अर्थचं ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर वाढत जातं आणि ह्या गॅसेसना म्हणतात ग्रीन हाऊस गॅसेस. द इन्क्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस इन द ॲटमॉस्फिअर लीड्स टू इन्क्रीज इन द अमाऊंट ऑफ हीट क्लोज टू द अर्थ सरफेस. दिस इज कॉल्ड द ग्रीन हाऊस इफेक्ट. आता आपल्याला माहीत आहे ह्या गॅसेसमुळं ॲटमॉस्फिअरमधलं टेम्परेचर वाढलं. आता टेम्परेचर वाढल्यामुळं जो इफेक्ट तयार होतो अर्थच्या भोवतीचा, अर्थभोवतीचं टेम्परेचर वाढते आणि त्यालाच म्हणलं जातं ग्रीन हाऊस इफेक्ट. देन गेट इट राईट. द ग्रीन हाऊस इफेक्ट इज अ नॅचरल फेनॉमेनन दॅट मेक्स द अर्थ अ हॅबिटेबल प्लॅनेट, but several human activities increase the amount of greenhouse gases in the atmosphere much more than what is needed. This causes changes temperature and affects our life adversely. आता बघा काय होतंय, ग्रीन हाऊस इफेक्टमुळं जेव्हा अगोदर ग्रीन हाऊस इफेक्टमुळं थोडीशी हीट, जेवढी पाहिजे तेवढी हीट आपल्या अर्थला मिळायची, त्यामुळंच आपल्याला इथं व्यवस्थित जीव वाढू शकतात, इथं व्यवस्थित लाईफ ग्रो होऊ शकतात. पण जेव्हा हे टेम्परेचर इन्क्रीज होते ग्रीन हाऊस इफेक्टमुळं, ग्रीन हाऊस गॅसेसमुळं, तेव्हा याच्यामुळं आपल्या टेम्परेचर जेव्हा वाढते त्याच्यामुळं वातावरणामध्ये काही बदल होऊन आपल्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यानंतर आता हे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत हे नेमके येतात कुठून ते थोडंसं बघूया. The important greenhouse gases are carbon dioxide, methane, nitrous oxide, water vapor, ozone and chlorofluorocarbons. आणि त्यांचे सोर्सेस काय आहेत समजूया. बर्निंग ऑफ फॉसिल फ्यूल्स. बर्निंग ऑफ फॉसिल फ्यूल्स. फॉसिल फ्यूल्स म्हणजे जसं की जे फ्यूल्स जे जीवाश्मापासून तयार झालेले असतात. जीवाश्म म्हणजे काय, म्हणजे बघा, जेव्हा फॉसिल फ्यूल्स म्हणजे असे फ्यूल्स जे की समजा डेड रिमेन्स ऑफ अ प्लांट्स किंवा ॲनिमल्स जे आहेत ते वर्षानुवर्ष एकावर एक थर साचत जातो आणि ते इंटेन्स प्रेशर आणि हीट खाली जेव्हा भरपूर वर्ष राहतं तेव्हा त्याचं ह्या फ्यूल्समध्ये कन्वर्ट होतं. जसं की पेट्रोल वगैरे, पेट्रोल, कोल वगैरे. पॉवर प्लांट म्हणजे जिथं एनर्जीला तयार केलं जातं आपल्या यूजसाठी. फर्टिलायझर्स म्हणजे जे शेतकरी यूज करतात केमिकल्स, त्याच्यामध्ये फर्टिलायझर्स असतात. व्हेकल इमिशन, गाड्या चालतात त्याच्यामधून काही असले गॅस निघतात. तर हे सोर्सेस आहेत ह्या गॅसेसचे. त्याच्यानंतर आपण बघूयात ग्लोबल वॉर्मिंग. इन्क्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस रिझल्ट इन वॉर्मिंग ऑफ अर्थ ॲटमॉस्फिअर. आता काय होतं आहे बघा, जेव्हा आपल्याला माहीत आहे की गॅसेसचं कॉन्सन्ट्रेशन ॲटमॉस्फिअरमध्ये वाढलं तर काय होणार आहे, हळूहळू टेम्परेचर वाढायला सुरुवात होणार आहे. These gases trap the radiation escaping from the Earth's surface and send them back to the Earth. This increases the temperature of Earth. This phenomena is called global warming. आता काय होतं बघा, जे गॅसेस जे सन रेज येऊन पृथ्वीकडे येत होते आणि सरफेसमधून रिफ्लेक्ट होत होते, आता ह्या ग्रीन हाऊस गॅसेसमुळं काय व्हायला लागले, तेच ग्रीन हाऊस गॅसेस ऑब्झर्व करून
जास्त हीट निर्माण करू लागले. मग त्याच्यामुळं त्या ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर हळूहळू वाढायला लागलं. त्यालाच म्हणलं जातं ग्लोबल वॉर्मिंग. हे बघा इथं ग्लोबल वॉर्मिंगचा फोटो पण दिला आहे की अर्थचं टेम्परेचर वाढतं आहे. So with increasing human activities in the environment, there has been an increase in the average global temperature on Earth a little by more than 1 Celsius since 1880. म्हणजे 1880 पासून आत्तापर्यंत ह्या ह्युमन ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, ज्या चुकीच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यामुळं काय होतं आहे, 1 अंश सेल्सियस टेम्परेचर वाढलं आहे. आणि त्याचे परिणाम आता काय होतात ते थोडंसं बघूया. मेल्टिंग ऑफ अ ग्लेशियर्स म्हणजे जे बर्फ आहे साऊथ पोल नॉर्थ पोलवरती, तो मेल्ट व्हायला लागतो आहे, त्याचं पाण्यात रूपांतर होतं आहे. फ्लडिंग ऑफ लो लाईंग एरियाज, तिथं पूर वगैरे येणं किंवा जास्त प्रमाणात पाऊस पडणं अशा प्रकारे चालू आहे. एरियाज नियर द सी अँड अनयुज्युअल वेदर पॅटर्न्स, जे एरियाज आहेत समुद्राच्या जवळचे, तिथं जो वेदरचा पॅटर्न आहे म्हणजे वातावरण जे काय आहे ते व्यवस्थित नाही आहे, त्याच्यामध्ये भरपूर चेंजेस दिसतात. तर मित्रांनो, आपण आत्तापर्यंत शिकलो की एन्व्हायरमेंट म्हणजे काय, एन्व्हायरमेंटचे कंपोनंट्स काय काय आहेत, ह्युमन ॲक्टिव्हिटीज काय काय झाल्या एन्व्हायरमेंटमध्ये, आणखीन ग्रीन हाऊस इफेक्ट काय आहे, ग्लास हाऊस म्हणजे काय, ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय आहे, आणि ग्रीन हाऊस गॅसेस कोणते कोणते आहेत. तर आता आपण बघणार आहोत प्रोटेक्टिंग अवर एन्व्हायरमेंट. म्हणजे आता हे सगळं ग्रीन हाऊस इफेक्ट वगैरे झाले, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे झाले, तर ह्याच्यापासून आपल्या अर्थला कसं वाचवायचं, आपल्या एन्व्हायरमेंटला कसं प्रोटेक्ट करायचं. सो प्रोटेक्टिंग अवर एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंटचं संरक्षण कसं करणे. वी शुड फॉलो सम इम्पॉर्टंट मेजर्स टू प्रोटेक्ट अवर एन्व्हायरमेंट. पहिला आहे, वी शुड ट्राय टू यूज रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी सच ॲज सोलर एनर्जी, विंड एनर्जी, हायड्रो एनर्जी रादर दॅन एक्झॉस्टिंग फॉसिल फ्यूल्स. म्हणजे आपण कोणत्या एनर्जी यूज केल्या पाहिजे ज्या रिन्युएबल आहेत. रिन्युएबल म्हणजे ज्या पुन्हा पुन्हा तयार करता येऊ शकतात. जसं की सोलर एनर्जी, बघा सूर्यापासून ज्या रेज येतात त्यांचा उपयोग करून हीट एनर्जी असते त्याच्यामध्ये, ते यूज करून आपण सोलर एनर्जी तयार करू शकतो. विंड एनर्जी आहे, हायड्रो एनर्जी आहे. हायड्रो म्हणजे पाण्यापासून एनर्जी जी तयार होते. रादर दॅन एक्झॉस्टिंग फॉसिल फ्यूल्स म्हणजे असे फ्यूल्स जे तयार होतात नेचरच्या द्वारे जेव्हा डेड रिमेन्स ऑफ अ प्लांट्स, म्हणजे भरपूर समजा जंगल वगैरे आहे, ते भरपूर दिवस जंगलातले जे प्लांट्स वगैरे आहेत ते मरतात आणि त्यांचा एक थर जमा होत जातो, असं वर्षानुवर्ष होत जाते. तेव्हा काय होतं आहे, इंटेन्स हीट आणि प्रेशरने तिथं त्या प्लांट्स डेड रिमेन्स आहेत ना, त्यांचं ऑइलमध्ये किंवा फ्यूल्समध्ये कन्वर्ट होते. मग त्यांना यूज करण्यापेक्षा, कारण ते केव्हा तरी संपतात, त्यांना यूज करण्यापेक्षा सोलर एनर्जी, विंड एनर्जी, हायड्रो एनर्जी यांना यूज करणे. नंतर वी शुड यूज पब्लिक ट्रान्सपोर्ट सच ॲज बसेस, ट्रेन्स रॅदर दॅन यूजिंग अवर ओन कार्स. बघा, सर्वांनी स्वतःच्या गाड्या यूज करण्यापेक्षा जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे म्हणजे जे सार्वजनिक वाहतूक आहे, जसं की ST असतील, नंतर ट्रेन्स असतील, यांच्याद्वारे आपण जर गेलो तर काय होतात, भरपूर माणसं जाऊ शकतात आणि त्यामुळं पोल्युशन कमी होते. वी शुड नॉट कट ट्रीज. आता हे तर सर्वांना माहीत आहे की आपण प्लांट्सना लावलं पाहिजे, उलट जास्तीत जास्त लावलं पाहिजे आणि कट नाही केलं पाहिजे. वी शूड इनकरेज द यूज ऑफ LED लाईट्स रॅदर दॅन मर्क्युरी लाईट्स. ज्या मर्क्युरी लाईट्स आहेत त्यांच्यापेक्षा LED लाईट आपण यूज करू शकतो, कारण एक तर स्वस्त पण पडतात आणि LED लाईट चालतात पण जास्त दिवस. नंतर फार्मर्स शूड बी ट्रेंड टू फॉलो सेफ फार्मिंग प्रॅक्टिसेस. म्हणजे फार्मर्स म्हणजे शेतकरी. आता शेतकऱ्यांनी अशा प्रकारे शेती केली पाहिजे जिथं की फर्टिलायझर्स म्हणजे जे केमिकल यूज केले जातात पीक वाढवण्यासाठी, त्यांना थोडंसं योग्य प्रमाणात आणि योग्य असे केमिकल्स यूज केले पाहिजेत, ज्याच्यामुळं मातीला किंवा आपल्या एन्व्हायरमेंटला प्रॉब्लेम होणार नाही.
We should discourage the use of plastic products as much as possible and encourage the reuse and recycling of plastics. प्लास्टिक आपण ऐकतच असतो की प्लास्टिकचा यूज कमी केला पाहिजे आणि जितकं जे पण यूज करतोय त्याला रियूज कसं करता येईल आणि रिसायकल कसं करता येईल ते पण आपण शिकलं पाहिजे. It's a fact, organizations such as World Wildlife Fund, International Union for the Conservation of Nature and Natural Resources work particularly for the conservation of forest and wildlife. आता बघा अशा प्रकारच्या काही संस्था असतात जसं की वर्ल्ड वाईल्ड फंड WWF, इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस IUCN. ह्या काय आहेत, काही संस्था आहेत. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड नंतर तर ह्या संस्था काय करतात, फॉरेस्ट आणि वाईल्ड लाईफ. फॉरेस्ट म्हणजे जंगल वगैरे, वाईल्ड लाईफ म्हणजे जे काय वाईल्ड म्हणजे वन किंवा जे काय जंगलातली जे जीवन आहे, जंगलातलं जे जीवन आहे त्यांना प्रोटेक्शनसाठी ह्या ज्या संस्था आहेत त्या मदत करतात आणि त्या फॉरेस्टचं आणि वाईल्ड लाईफचं कन्झर्वेशन करतात. लास्ट पॉईंट आहे रिड्यूस, रियूज अँड रिसायकल. ह्या शब्दांचा अर्थ होतोय रिड्यूस, रियूज अँड रिसायकल. ह्या शब्दांचा अर्थ होतोय रिड्यूस म्हणजे कमी वापर करा. रिड्यूस, रियूज अँड रिसायकल ह्या शब्दांचा अर्थ होतोय रिड्यूस म्हणजे कमी वापर करा, रियूज म्हणजे पुन्हा वापरा अँड रिसायकल म्हणजे समजा वापरलेले जे प्रोडक्ट्स आहेत आणि आता ते वेस्ट बनल्यात त्यांना अजून कसं काय तुम्ही नवीन प्रोडक्ट बनवू शकता हे निश्चित करा. We should not dispose metal, glass, paper and plastic items in landfills. We should try to reuse these materials or recycle and reuse them. बघा जसं की काय काय मटेरियल असतात, मेटल्स, ग्लास, पेपर, यांना काय काय होते आपण खड्ड्यामध्ये किंवा कचऱ्यामध्ये टाकून देतो तसेच मातीत जमिनीवरती, मग ते तसेच राहतात ना. आपण असं न करता एकतर योग्य ठिकाणी टाकणे किंवा त्यांना रियूज कसं करता येईल हे पाहणे. वी शूड रियूज द एम्प्टी पेजेस ऑफ युज्ड नोटबुक्स फॉर रफ वर्क. आता तुमच्याकडे जे नोटबुक्स असतात त्याच्यामध्ये काही पेजेस एम्प्टी राहतात, ते तुम्ही रफ वर्कसाठी यूज करू शकता. वी शूड रियूज द कंटेनर्स ऑर द अदर स्टोरेज बॉक्सेस मेड ऑफ प्लास्टिक, ग्लास ऑर मेटल इन डिफरंट वेज. म्हणजे जे काही कंटेनर्स आणि स्टोरेज बॉक्सेस आहेत प्लास्टिकचे किंवा ग्लासेस, त्यांना वापरून फेकून देण्यापेक्षा रियूज कसा करता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. वी शूड सेल ओल्ड न्यूजपेपर्स अँड ओल्ड मेटल आयटम्स टू कबाडीवालाज फॉर रिसायकलिंग दिस आयटम्स इन फॅक्टरीज. सो आपण तुम्हाला माहिती आहे ना, रद्दी वगैरे विकतो आणि जाऊन काय घरात काय स्क्रॅप असेल, जुने धातू वगैरे काय असतील तर ते पण आपण कबाडीवालाला देतो. Such a simple and small steps may help us to reduce waste generation in our planet as well as save our precious resources. म्हणजे ह्या छोट्या छोट्या ज्या स्टेप्स आहेत यानं काय होणार, वेस्ट जे प्रोड्यूस व्हायला लागलं आहे भरपूर प्रमाणात ते वेस्ट कमी होईल हळूहळू आणि आपल्या जे प्लॅनेटचे रिसोर्सेस आहेत म्हणजे जे प्लॅनेट्सकडून आपल्याला ज्या गोष्टी मिळतात त्या सेव्ह केल्या जातील, त्या कमी प्रमाणात वापरल्यामुळं आपल्याला व्यवस्थित वापरता येतील, कायम राहतील ते. तर अशा पद्धतीनं हा चॅप्टर आहे. आपण याच्यामध्ये शिकलो आहोत आपलं चेंजेस इन अवर एन्व्हायरमेंट टॉपिकचं नाव. नंतर त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट म्हणजे काय, लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग कंपोनंट्स. नंतर त्याच्यामध्ये आपण समजलं की ह्युमन ॲक्टिव्हिटीज अशा कोणत्या आहेत ज्याच्यामुळं एन्व्हायरमेंटला प्रॉब्लेम होत चालला आहे. नंतर ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय आपण समजलं, ग्लास हाऊस. नंतर ग्रीन हाऊस गॅसेस कोणते कोणते आहेत ते आपण समजले. त्याच्यानंतर ह्यांच्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग कसं काय होतं आहे ते आपण थोडंसं समजलं. त्याच्यानंतर आपला लास्ट पॉईंट होता प्रोटेक्टिंग आवर एन्व्हायरमेंट आणि सर्वात लास्ट पॉईंट रिड्यूस, रियूज अँड रिसायकल. तर मित्रांनो अशा पद्धतीनं हा चॅप्टर आहे. तर भेटूया पुढच्या चॅप्टरमध्ये. धन्यवाद.